सोबत आहे वेदांत, अखेर मुहूर्त ठरलाय। नक्कीच ज्या प्रकारे माधवी आपण बघितलं कधी ही युतीची घोषणा होणार याची उत्सुकता मनसैनिक शिवसैनिकांना होती, कारण संभ्रम होता, कारण कोण कोणत्या जागांवर लढणार आहे हे समजत नव्हतं आणि त्यामुळेच आजपासून एबी फॉर्म किंवा मग उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होतीये आणि असं असताना मग युती कधी जाहीर होणार असा प्रश्न हा शिवसैनिक मनसैनिकांना होता। आणि अखेर आपण बघितलं तर एक प्रकारे संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे उद्या दुपारी 12 वाजता या युती संदर्भातली जी अधिकृत घोषणा आहे ती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन करतील अशी सुद्धा माहिती आहे। अजून स्थळ ठरलेलं नाही किंवा स्थळ निश्चित झालेलं नाहीये, मात्र वरळी डोम किंवा मग नेस्को गोरेगाव किंवा मग भांगूरनगरचं मैदान या तिन्हीपैकी एक स्थळ ठरेल आणि या ठिकाणी ही जी घोषणा आहे युतीची ती केली जाईल असं कळतंय। ज्या प्रकारे आपण बघितलं जागा वाटपाचा तिढा होता आणि जागा वाटपाचा तिढा हा कालच्या रात्रीच्या बैठकीत जवळपास सुटलेला आहे। विशेष करून मुंबईमध्ये ज्या काही एक 5-10 जागा होत्या जिथे दोन्ही पक्षांना त्या जागा हव्या होत्या, तो तिढा दोन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी चर्चा करून नेत्यांशी सोडवलेला असल्याचं कळते आणि त्यामुळेच जो शेवटचा हात आहे तो मारल्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता ही युतीची जी घोषणा आहे ती उद्या केली जाणार आहे। यासोबत महत्त्वाची अपडेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत सुद्धा दोन्ही बंधूंची चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा या ठाकरे बंधूंच्या युतीसोबत मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि त्यामुळे जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे। आता कोणकोणत्या महापालिका निवडणुका ठाकरे बंधू सोबत लढणार याबद्दलची उत्सुकता असणार आहे आणि उद्या जेव्हा ही युती जाहीर केली जाईल तेव्हा या संदर्भातली जी स्पष्टता आहे ती सुद्धा आपल्याला समोर येईल। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे, मीरा भाईंदर त्याशिवाय विदर्भातील 3 महापालिका अशा ठिकाणी ही युती जाहीर केली जाईल। जागा वाटप हे अंतिम उद्या जाहीर केलं जाणार नाही असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय, कारण जागा वाटप करत असताना टप्प्याटप्प्यानं हे दोन्ही जे पक्ष आहेत ते आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करतील। बंडखोरी होऊ नये यासाठीची रणनीती या दोन्ही पक्षांनी आखलेली दिसते। त्यामुळे अंतिम जागा वाटप उद्या होणार का, तर या संदर्भात सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यामुळे जागा वाटप पूर्णपणे अंतिमरित्या उद्या जाहीर केलं जाणार नसलं तरी युती ही ठाकरे बंधूंची उद्या जाहीर केली जाईल। माधवी, अतिशय महत्त्वाची बातमी हीच आहे की उद्या ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार आहे। मात्र वेदांत एकच प्रश्न आहे, संजय राऊतांनी 1-2 दिवसांपूर्वी असं म्हटलेलं होतं की या युतीची घोषणा आम्ही वाजत गाजत गुलाल उधळत करणार आहोत, तर एकूणच या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे, कसं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे ठाकरे बंधूंकडून? नक्की ज्या प्रकारे नियोजन केलंय की एक मोठं शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षांकडून केलं जाईल, मात्र याबद्दल अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाहीये। कदाचित उद्या पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते, कारण मेळाव्याची तशी तयारी अजून दोन्ही पक्षांनी केलेली नाहीये। असंही आधी नियोजन होतं की 22 किंवा 23 तारखेला या दोन्ही पक्ष एक भव्य मेळावा घेतील आणि त्यासाठी सुद्धा तयारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती। मात्र ज्या प्रकारे थोडासा या जागा वाटपाला उशीर झाला, काही जागांवर निर्णय घ्यायला उशीर झाला आणि त्यामुळे कदाचित उद्या पत्रकार परिषद घेतली जाईल। जसं तू म्हणालीस की संजय राऊतांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की अगदी वाजत गाजत अगदी शक्ती प्रदर्शन मोठं केलं जाईल, तशा प्रकारचं नियोजन हे केलं जाऊ शकतं आणि दुपारी 12 वाजता भव्य एक पत्रकार परिषद घेऊन ही युतीची जी घोषणा आहे ती 2 भावांकडून केली जाऊ शकते। एक महत्त्वाचं म्हणजे कारण आजपासून जेव्हा अर्ज भरायला सुरुवात उमेदवारांची होती आणि त्यामुळे काही ठिकाणी संभ्रम होता उमेदवारांना आणि त्यामुळेच तातडीनं पत्रकार परिषद घेऊन किंवा मग एखादा मोठा मेळावा घेऊन ही युतीची घोषणा करणं दोन्ही पक्षांना गरजेचं होतं आणि त्यामुळेच तातडीनं काल आणि आज ज्या बैठकांचं सत्र अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे हे बैठकांचं सत्र पूर्ण करून जागा वाटप अंतिम करून उद्या ह्या युतीची घोषणा दुपारी 12 वाजता होईल। माधवी, आणखी एका गोष्टीबद्दल बोललं पाहिजे ज्याचा तू उल्लेख केला, जागा वाटप। असं सांगितलं जात होतं की राज ठाकरेंनी असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत जागा वाटप निश्चित होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा होणार नाही। मग जागा वाटपाची घोषणा उद्या युतीच्या घोषणेसोबत होणार की नाही या संदर्भात काही स्पष्टता कळू शकली आहे का? जी माहिती आपण सूत्रांकडून घेतलेली आहे जागा वाटप हे अंतिम झालेलं आहे।
ज्या काही मोजक्या 5-10 जागा होत्या ज्यावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता किंवा मग रस्सीखेच या 5-10 जागांवर होती, खास करून मराठी बहुल भाग ज्यामध्ये भांडूप, विक्रोळी, शिवडी, दादर, माहीम या भागातले जे काही वॉर्ड आहेत त्यामध्ये रस्सीखेच सुरू होती आणि त्यावर निर्णय हा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी घेतल्याचं कळते, कारण काल दिवसभर बैठका सुरू होत्या. शिवतीर्थ इथे नेत्यांच्या वेदांत, तुला अगदी थोडंसं थांबवते कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे बोलतात. 12 वाजता